ठिकाण दाखवण्याचे एकदंत मित्र मंडळाने प्रयत्न केले आहेत. दक्षिण टोकावर असलेला रामायणातील तो पराक्रमी ज्याने सीतेच्या रक्षणासाठी प्राण अर्पण केले, त्यागाचं सर्वोच्च उदाहरण घालून दिलं. जटायूची गाथा आपल्याला शिकवते, मातृभूमी आणि धर्मासाठी लढा दिला तर मृत्यूलाही अर्थ प्राप्त होतो. पश्चिम किनाऱ्यावर असलेले सोमनाथ मंदिर हे मंदिर फक्त देवालय नाही तर श्रद्धेचा किल्ला आहे. 11 वेळा उद्ध्वस्त झालं पण श्रद्धेने पुन्हा उभं राहिलं. समुद्राच्या लाटांवर खंबीर उभं राहून ते आजही सांगतं, श्रद्धा कधीही नष्ट होत नाही, ती पुन्हा तेजाने उभी राहते. उत्तर दिशेला असलेला सुवर्ण मंदिर बंधुत्व आणि समानतेचा प्रतीक, जिथे जातपात विसरून सर्वांना सेवा आणि भक्तीचा अनुभव मिळतो. गुरुग्रंथ साहेबाचा अखंड गजर आणि भक्तिभावनाने चालणारी लंगर परंपरा आपल्याला शिकवते, सेवेतच दैवत्व आहे. हिमालयाच्या कुशीत असलेले केदारनाथ धाम हिमालयाच्या कुशीत विसावलेले हे धाम 2013च्या भीषण पुरानंतरही आणि 2022 मधील आव्हानानंतरही देवाच्या अपरंपार शक्तीमुळे हे मंदिर आजही खंबीर आहे. प्रत्येक भक्ताला इथे येऊन जाणवतं, शिव म्हणजे शांती, शिव म्हणजे शक्ती. पूर्वेकडे असलेला जगन्नाथपुरी भव्य रथयात्रा दाखवते की देव फक्त मंदिरात नाही तर प्रत्येक भक्ताच्या घरी. इथे आजही भगवान श्रीकृष्णाच्या हृदयाची पवित्र स्मृती जतन झाल्याचे मानलं जातं. दक्षिणेकडे असलेला रामेश्वरम समुद्राच्या किनारी रामायणाशी जोडलेले हे स्थान. या ठिकाणाहून प्रभू श्रीरामाने लंकेकडे प्रस्थान करताना रामसेतू बांधला. विश्वास आणि संकल्प यांच्या बळावर शत्रूविरुद्ध विजयाची ताकद निर्माण झाली आणि समुद्रावर उभारला गेला एक अद्वितीय सेतू. आजचा हा सोहळा गणरायाच्या कृपेने आपल्याला हृदयात एकता, श्रद्धा आणि मातृभूमी प्रेम जागवणारा ठरो.